आज सोमवारपर्यंत पंचगंगा नदीपात्रात पाणी पोहोचेल. आमदार यड्रावकर, जयसिंगपूर. गेल्या काही दिवसापासून पंचगंगा नदीच्या पात्रात पाण्याची तीव्र कमतरता जाणवत होती. अनेक ठिकाणी नदी कोरडी झाल्याने नदीकाठच्या गावामध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रामुख्याने तालुक्यातील नाननी व हरोली येथील पाणीपात्र पूर्णतः कोरडे पडले होते. यामुळे शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थांचा याचा मोठा फटका बसला आहे. याची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्वरित पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार धरण क्षेत्रातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून रुई बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. सोमवारपर्यंत शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी पोहोचणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे येथील जनतेला सुरळीतपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी आमदार यड्रावकर यांनी सातत्याचे प्रयत्नशील असतात. यापूर्वी वारणा नदी कोरडी पडल्यानंतर त्यांनी पाटबंधारे विभागाला तत्काळ निर्देश दिले होते. त्यानंतर धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं. पाण्यामुळे शेती आणि नदीकाठच्या ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा झाला. आता अशीच परिस्थिती पंचगंगा नदीच्या बाबतीत उद्भवल्याने आमदार यड्रावकर यांनी पुन्हा एकदा सक्रिय होत त्यांच्या प्रयत्नामुळेच आज नदीपात्रात पाणी सोडले जाणार असले. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पुढील काळात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचनाही आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या.